नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे. हो, मी ना बेडगी मिरची पावडर बनवलेली आहे. बघायची का तुम्हाला ही रेसिपी? चला तर मग उशीर न करता सुरुवात करूयात. इथे ना 1 किलो ही मी बेडगी मिरची आणलेली आहे. त्याला ना आपल्याला पावडर बनवण्यासाठी वाळून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त नाही वाळवायचं आहे, फक्त 2 तास आपल्याला वाळून घ्यायचं आहे. ही ना थोडी अशी लाल बुंद असते आणि हे जे देठ आहे ना, ही साईड आहे ना अशी मोठी असते. लाल बुंद बघून घ्यायची. अजून पण मार्केटला काही जास्त चांगली अशी आलेली नाही आहे बेडगी मिरची. मला एवढी चांगली अशी काही मिळालेली नाही आहे, पण जी मिळाली ती मी आणलेली आहे, कारण माझी बेडगी मिरची पावडर ही संपलेली आहे म्हणून. आता ह्याला आपण वाळवून घेऊया, कारण ही ओलसर असते, त्याच्यामुळे आपल्याला ना 1-2 तास फक्त ही वाळवून घ्यायची. जास्त वाळवली तरी पांढरी पण होऊ शकते, म्हणून आपल्याला जास्त न वाळवता 2 तास फक्त ही वाळवून घ्यायची. छान अशी आपली मिरची ही वाळलेली आहे. आता थंडीचे दिवस आहेत, ही जास्त पण अशी कडक झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे भाजूनच घ्यायची आहे. काय झालं होतं ना, गेल्या मे महिन्यात मी सगळे मसाले मे महिन्यातच करून ठेवते. आपला काळा मसाला असतो तो, काश्मीरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, हे मी सगळं करून ठेवलं होतं. पण आता काय झालं होतं ना, माझी बेडगी मिरची पावडर ही पूर्ण संपली होती आणि अजून मिरच्या काही मार्केटला चांगल्या आलेल्या नाहीत, कारण अजून सीझन हा चालू झालेला नाही, थोडी थंडी आहेच. पण माझी संपलेली असल्यामुळे मी जी मिळेल मला ती मी जशी मिळेल क्वालिटीची तशी मी ही बेडगी मिरची आणलेली आहे. काश्मीरी मिरची तर मला मिळालेलीच नाही आहे, पण म्हटलं माझी पूर्ण संपली म्हटल्यावर विकत घेण्यापेक्षा किंवा ती भेसळचं कलरयुक्त आपण खाण्यापेक्षा घरीच परत बनवावी, म्हणून मी इथे 1 किलोच्या प्रमाणात बनवत आहे. आणि बनवायच्या आधी मला असं विचार आलं की चला ही मग रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी. आता इथे मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे, कारण आपल्याला बेडगी मिरची पावडर करायची आहे. ही मी मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे. जर मला जास्त करायची असली ना, मे महिन्यात 2-3 किलो मी एकदाच करून ठेवते, तर मग मी ती डंक्यावर कुटून आणते. पण आता मला थोडीच करायची होती, तात्पुरती करायची होती मे महिन्यापर्यंत, म्हणून मी आता ही मिक्सरवरच तुम्हाला करून दाखवणार आहे. बाहेरची विकतची जो कलर मिक्स असतो ती घेण्यापेक्षा मला कधी पण आहे ना घरीच केलेली जास्त आवडते. चला तर मग आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. मी ह्या मिरच्या ना 2 तासाने हे उन्हात छान अशा वाळून घेतलेल्या आहेत. जास्त ऊन नाही आहे, पण जेवढं आहे त्या उन्हात मी असं वाळून घेतलेलं आहे. एवढे जास्त चांगले वाळलेले नाही, ठीक आहे. पण आता ह्याला नाही मी काय करणार आहे, थोडंसं एक चटका देऊन घेणार आहे, म्हणजे मी कढईत ह्याला थोडं परतून घेणार आहेत, म्हणजे ह्या छान अशा कुरकुरीत अशा होतील. चला तर मग आपण ह्याला आधी परतून घेऊया. हे जी मी ना देठं काढून घेतलेली आहे सगळ्या मिरच्यांची, तुम्ही असं कैचीने काढून घेतलं तरी चालेल किंवा असे पूर्ण देठं काढले तरी पण चालतील. मी देठं काढून घेतलेली आहेत. आता आपण ह्याला छान अशा भाजून घेऊयात. चला इथे काय करूया, आपण थोडे मिरच्यात ना ह्या ना भाजून घेऊया. जास्त भाजायची गरज नाही, फक्त एक चटका त्याला द्यायचा आहे. तेल काही टाकायचं नाही. आपण जेव्हा मसाला करतो काळा मसाला तिखट, त्याला आपण तेलाचा वापर करतो, पण जेव्हा आपण मिरची पावडर करत असतो ना त्याला तेलाचा वापर हा केला जात नाही. आपण हे छान असं हे परतून घेऊया, म्हणजे ह्याची सेल्फ लाईफ पण वाढते, हे छान अशी पावडर टिकते आणि पटकन ही गरम केल्यामुळे ना मिरच्या बारीक होते ही पावडर आपल्याला, म्हणून एक चटका याला देऊन घ्यायचा आहे. बाहेरची मिरची पावडर आहे ना ही जास्त महाग पण असते आणि त्याच्यात आहे ना एवढं महाग घेऊन सुद्धा त्यात भेसळ कलर हे असतं मिसळलेलं, म्हणून मला हे कधीच आवडत नाही. मी नेहमी सर्व गोडा मसाला काळा मसाला हे सगळं घरी बनवते. छान असे आपल्याला हे गरम करून घ्यायचे. मी मे महिन्यात अजून 2 ते 3 किलो ही करून ठेवणार आहे छान अशी मिरची आल्यावर, पण ही तात्पुरती आता माझी पूर्ण संपली होती आणि मला लागते पावभाजीला वगैरे असं टाकायला मला ही बेडगी मिरची पावडर लागते, म्हणून मी ही लवकर करते. आता आपले भाजून झालेत, आपण ह्याला काढून घेऊया. हे आपण आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे. ह्या मिरच्या ना जास्त तिखट नसतात, म्हणून ह्याचे ठसका काय असं जास्त होत नाही. छान अशा आपल्या भाजून झाल्यात मिरच्याही. आपण ह्याला पण आहे ना काढून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता मिरची पावडर इथे मी चालू केली आहे चाळायला आणि करायला. इथे मी काय केलं आहे ना, अशी मिरची ह्या घालून घ्यायच्यात आपल्याला. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं का घेते, कारण आहे ना त्यात आहे ना बारीक अशी छान अशी पावडर होते, म्हणून मी इथे छोटं भांडं घेतलं आहे. तुम्हाला जर मोठं भांडं वापरायचं असेल तर ते वापरलं तरी पण चालेल, फक्त त्यात जास्त मिरच्या घालायच्या. आता ना हे आपल्याला आहे ना थोडं मीठ घालून आहे ना बारीक करायचं आहे. मिठाने ना पटकन होतं बारीक, आणि जर तुम्हाला शक्य असेल ना तर जाडं मीठ घ्या. इथे मी आता बारीक मिठाचाच वापर करते. थोडं ह्याच्यात मी मीठ घालून घेते, म्हणजे पटकन असं हे बारीक होईल.
आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि मग चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपली ही बारीक पावडर झालेली आहे. आता आपण आहे ना ह्याला एकदा चाळून घेऊया. जास्त पण बारीक चाळणी वापरायची नाही आपल्याला, मीडियमच वापरायचे. जे आपण पीठ चाळायला वापरतो ना, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ चाळायला चाळणी, तीच वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता हे जाडसर असं हे बियांचं राहतं ना, ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं आहे. अशी आपली छान अशी ही पावडर, ही बेडगी मिरची पावडर ही आपली तयार होते. आपण सर्व तासच बारीक करून चाळून घेणार आहे. इथे आपली बघू शकता लाल बुंद कुंकूसारखी छान अशी आपली बेडगी मिरची पावडर ही रेडी झालेली आहे. याला ना आता थोड्या वेळ असंच गार होऊन द्यायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा ती गरम झालेली असते थोडी. याला पूर्ण गार होऊन द्यायचं आहे आणि मग चिनी मातीच्या जारमध्ये छान अशी पॅक करून आपल्याला ही ठेवायची आहे. ती चिनी मातीचं जार आपल्याला स्वच्छ धुवून पुसून थोडं उन्हात आहे ना सुकवून घ्यायचं आहे आणि मग ही आपल्याला भरून ठेवायची. ही आरामात वर्षभर टिकते. पण आहे ना ही थोडीच केलेली आहे मी, त्याच्यामुळे ही मला लगेच संपणार आहे. मी अजून 2 किलो ही जास्त करणार आहे परत. छान अशी आपली बेडगी मिरची पावडर ही रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.